हॅलो नमस्कार, नॅनो एक्सटी ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण निघतो आहे. थंबनेलला तुम्हाला कळलं असेल की आपण ॲक्च्युली कुठे निघतो आहे ते. सो जरा घाईत आहेत आपण आणि लवकर जर्नी आपण स्टार्ट करू. ही आपली नॅनो आणि मुंबईच्या रस्त्याने बघू. तिच्या मैत्रीण तिची ॲक्च्युली तिची करवली करवली तिची वाट बघते. आमच्या मॅडमची करवली ना ती आहे, ती तिची फ्रेंड अँड करवली तिची वाट बघते. ती घामाघूम झाले. सो चला आता निघूया आपण प्रवासाला. थोडासा पेट्रोल आपल्याला अप करावं लागणार आहे आणि बघू काय होतं ते. आणि हां, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक देखील करायला विसरू नका, कारण का पुढच्या व्हिडिओ आहेत त्या खूप भारी येणार आहेत. अजून सध्या त्याच्यावरती थोडं काम चाललं आहे आपलं. आणि चला थोडे घाईत आपण निघतो आहे. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे म्हणून आपण चला. इथून 70 किलोमीटर आहे, पण ट्रॅफिक लागली तर वांदे होऊ शकतात आपले. आता आपण ट्रिप पण 0 केला आहे. आता बघूया काय आपल्याला थोडासा लॉंग रूटला मायलेज पण मिळेल का नाही मिळेल. थोडा ट्रॅफिक नसला तर चांगला. दुपारच्या काय ट्रॅफिक नसते, त्या हिशोबाने आपण निघू. गाडी फायनली आम्ही आता हायवेला आता लागतोय आम्ही. आणि आता बघूया केवढ्या वेळात आम्ही आता दादरला पोचतोय. आणि पहिला तर मला वाटतं पहिला आपल्याला फ्युलिंग करून घ्यावं लागेल, त्याच्यानंतर पुढे गेलेलं बरं पडलं असं मला वाटतं. परत तिकडे पेट्रोल पंप शोध कोण करेल. एवढी गरमी आहे ना, सही 39 डिग्री आज आहे. 39 जबरदस्त गरमी. आता आपण पेट्रोल वगैरे भरून घेऊ. किती बसते बघू. एवढ्या कांड्या आहेत, एक कांडी फक्त वर करायची, पण आता दुसरी कांडी संपत येईल मला वाटते. ठीक आहे, चला फायनली आपला पेट्रोल बसलंय. 680 रुपयाचं पेट्रोल बसलेलं आहे. 80 रुपये 1 लिटर आपण थोडं जबरदस्ती भरलं आहे, कारण आपल्याला आपली काय टाकी एवढी मोठी नाही गाडीची, त्याच्यामुळे आपण थोडं 1 लिटर जबरदस्ती भरलं आहे. 6 लिटर पेट्रोल बसवलं आहे. 6-6.5 लिटर. आत्ता थोडा लांबचा प्रवास आहे, तो उगाच नुसतं गडबड नको. आमच्या मॅडम बोलतात मुंबईमध्ये कुठेही भेटेल, पण ते शोधत राहण्यापेक्षा आपल्याकडे असलेलं बरं, नाही का. सो आपण आता मस्तपैकी निघालोय. पेट्रोल भरून टकाटक छगाछग एकदम. आता लवकर पोचतो काय नाही बघू, कारण का दुसरीकडे पण जायचं आहे आणि तिकडे गिरगाव चौपाटीला जायचं आहे परत. आता गिरगाव चौपाटी आमच्या इकडेच नको व्हायला. बस लवकर पोचू तेवढं बेस्ट आहे आपल्यासाठी, नाही तर काय ट्रॅफिक लागले का संपला खेळ. आता थोडी गाडी खेचू मस्तपैकी धनादन. आता आपण आलो वसईमध्ये. वसई फाटा क्रॉस करतोय. ही इकडे आता चढण आहे ना, हे दिसत नाही पण चढण आहे.
सही चढण आहे. वा 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 वा. भाई थोडीशी चढण आहे ना म्हणून थोडा ट्रॅफिक इकडे होतो. गाडी ट्रॅफिकमध्ये थोडं चालत्या गाड्या राहिल्या तर चालतात, एकदम थांबूनच राहिले का वाट लागते सगळे. आता आम्ही पोहोचत आहोत रे हिरा भाईंदर. मीरा भाईंदर. लाईसरला एक 5 किलोमीटर दाखवत आहे आम्हाला. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू, पण हा मुंबईचा ट्रॅफिक आय नो व्हेरी वेल. सो वी सी की आम्ही कधीपर्यंत पोहोचतोय. आता आम्ही पोहोचलो आहे, माहिती नाही कुठे पोहोचले, सर सांगतील तुम्हाला. इकडे आता आपण पोचलोय तर हा कॅमेरा. आता आपण आलोय कुरार इकडे. बोरवली साईडला आपण आता येतो. बोरवली तर क्रॉस करतो. ट्रॅफिक काही एवढी भेटली नाही, नॉर्मल भेटली ट्रॅफिक. गाड्यात चालतं तशी ट्रॅफिक भेटली. म्हणजे रात्री हाय ट्रॅफिक येताना आम्हाला असं वाटते. लवकर आता मेन पोचणं गरजेचं आहे, लवकरात लवकर. बघू आता काय थोडंसं. आता जास्त काय लांब नाही राहिला ना, तरी पण जास्त लांब आहे. ट्रॅफिक नसल्याचे तर आम्ही एवढ्यापर्यंत मला वाटतं पोचले असते. पण बघूया आता किती पटापट जाता येते का आपल्याला. पटापट जाऊन तर काय उडून पण जाऊ शकत नाही ट्रॅफिकमध्ये. मला वाटतं ना ह्या रोडवरती, या पूर्ण म्हणजे आपल्या ह्या रोडवरती NH हायवे 48ला आमची फक्त नॅनो चालत असेल असं वाटते मला. ह्या पूर्ण रोडवरती कुठं गाडी कुठं येताना नाही का जाताना कुठलीच गाडी दिसतच नाही नॅनो वगैरे. फक्त आपलीच आहे. आणि लोकांचा रिॲक्शन खूप छान आहे. अरे नॅनो, अरे नॅनो, एवढा भारी एकदम. जसा काय मी फरारीच घेऊन चाललोय. लोकांचा रिॲक्शन आहे असं. आपण आता पोचलोय ऑलमोस्ट 10 मिनिटं वरती आता आपण आहे. ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला. ॲक्च्युली सगळ्यांनाच उशीर झाला आहे. जे समोरचे माणसं इथले राहणारे पण आहेत त्यांना पण ऑलरेडी तसाच उशीर झाला आहे ट्रॅफिक जास्त असल्या कारणाने. आता जस्ट 10 ते 12 मिनिटात आपण सिद्धिविनायकला पोचून जाऊ. आणि काय नाही, अजूनपर्यंत कुठलीच नॅनो दिसली नाही दुसरी आम्हाला. पण एक डिफेंडर दिसली. हा, एक डिफेंडर होती. एवढी भारी होती ना का आम्ही शूट नाही केली, पण जबरदस्त होती. आमच्या पाठीच होती ती. मजा आली डिफेंडर बघून. आम्ही बाजूबाजूला गाड्याच्या उभ्या गेलेल्या अशी ती हाईटला. तो आम्हाला बघत होता, आम्ही त्याला बघत होतो. चला सिग्नल चालू. आमच्या विद्या मॅडम एकदम आता त्यांना चक्कर आले. दर्शन होईल का नाही मला वाटत नाही लवकर. नका हिला गाडीत बसून घेऊन जावं लागेल असं वाटते आता. पण एवढं तर काय आम्हाला उचलणार नाही हिला. तिन्ही पर्सनॅलिटी कशा आहेत. मंदिराकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर बुलडोजर मागून घेऊन जा. लाज वाटतात लाज तुम्हाला. आत्ताच मगाशी आपलं दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं सिद्धिविनायकमधलं. तिथे आतमध्ये कुठलं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काही करता आली नाही आपल्याला. नॉर्मली काहीतरी थोडीफार बाहेर व्हिडिओग्राफी करता आली असेल तेवढीच. आणि तिथून मग इकडे आपण गिरगाव चौपाटीला आलो. जरा झालं तर 9 साडेनऊ वाजले, 10 वाजत आले असतील. अजून विरारला जायचं आहे. आता खूप किती वेळ होतं आहे काय माहिती नाही.
सध्या हा व्ह्यू आणि हे खाल्लेला तो बकवास होता. हे वाईफ पाणीपुरी खाल्ली होती ती बकवास होती. तुझ्या मैत्रिणीची ओळख नको बाई नको, मला लाज वाटते. सांग ती ना आता. ही माझी मैत्रीण कुठे गायब झाली ही माझी कॉलेज फ्रेंड आहे. 15 वर्ष झाले आम्हाला सोबत आहोत आणि लाईफ टाईम मी असं सोबत राहणार आहे. करवली हा माझी करवली. आणि हा पाठ हा माझा मोठा भाऊ. मोठा म्हणजे मी मोठी आहे, हा 11 महिने लहान आहे. सो यस. दर्शन कसं वाटलं तुम्हाला? मस्त. Darshan, oh my God, so much garmi. There, these two girls were very, very hot that time and laughing, no sense. एकदम खूप मजा आली. एवढी गरमी झाली. We want to go Babulnath, but Babulnath is sleeping now. So we came Chopati, please show this Kavla and Landa gang. अशी पळून जाईल ना कुठं, मी ओळखच दाखवलं. आई तेच बोलते, मला असे गणपती नको जाऊ, पण मग दाखवू, पण मला विसर्जनाला घेऊन जा. काय पाहिजे कंटेंट मी नाही देऊ शकत सध्या. माझ्याकडचे कंटेंट संपलेत, तर नवरा देईल तुम्हाला कंटेंट. They are so shameless now. They want to go Virar वी आर नॉट शेमलेस. and driving, sleeping in car backside. She told, and Bhauji is giving me this work to handle. My God. हिचं नाव काय? हर्षदा. हा हर्षदा. Harshada. तुम्हाला काहीतरी तिला बोलायचं आहे, पण ती खूप लाजते. काय तुला बोलायचं आहे? तुला काय एक्सपिरियन्स आजचा काय झाला एक्सपिरियन्स तुला? नाही बोलणार. नाही There बोलणार. was so much traffic in Siddhivinayak. I came from Rapido. 140 रुपये दिले रॅपिडोला. हे काय कुठे बघायचं खायला? खायला तिकडे आपल्याला पावभाजी भेटेल. चला बरं खाऊन घेऊ ना. पहिला खाऊन घेऊ, भूक लागली मला माहिती. चला मला पण भूक लागली आता. माहिती आहे मला. चला बन नाही आता आपण काहीतरी खाऊया. खाऊया आपण डोसा. इथे फक्त पावभाजी भेटते. काहीतरी खाऊया, पण काहीतरी जाताना खाऊया. चपली साफ करून जावा. काळ्या कशी दिसायला लागले आजच्या. हा yeah, his channel, not mine. And do follow and see our vlogs and like also. If you don't like, you dead. Oh, just for fun. Now so much crowd. This chashma is very, very kala dikhing. My God. Oh, someone is बच्चे को दूध पिलाई. क्राऊड मस्त आहे. आणि लहानपणी खेळायचो आम्ही मस्त आहे ना. मातीमध्ये ताजमहल बनवा, घर बनवा. हिला फेमस करायचं आपल्याला. लक्षात ठेवा सगळ्यांनी, हीच ती. असं व्हायचं भाऊ. आपण इकडे कुठे चाललोय? हा अरे मग काय टेन्शन नाही. हे पटकन बोला. पावभाजी मागू. राईस काय राईस? कुठे राईस?
हां चालेल मग पुलावमध्ये मजा येईल. चालेल जसं तुला पाहिजे. व्हेज पुलाव मागव, चीज बीज वगैरे नको मागव, नको नॉर्मल नॉर्मलच मागव. बस आधी एकच मागूया आणि एक पावभाजी मागव. आणि वाटलं तर मग नंतर एक्स्ट्रा मागवता येईल. टाईम लागेल. रेडीच असते यांच्या इथे टाईम नाही लागत. पण काही दिवस पहिले एक काहीतरी मागव. हां एक अरे भाई काय आहे टेस्ट बघूया. टेस्ट बघू ना. अंकल एक वेज पुलाव और एक हो तुम रुमाल दें इधर हम खबर फोटो हे इकडे मस्तपैकी खाली बसून आणि परत कुठे गेलं स्ट्रगल इथे बसलेलं परवडतं. आम्ही लक्षात पण असं झालं इथे बसलो होतो आणि ऑर्डर घेतलं. मस्त होतं. मस्त चायनीज खाल्लं होतं ना आपण. चायनीजच घेतलेलं इथे आतमध्ये बसलेलो ना का तिकडे बसलेलो त्या साईडला याच्या पुढच्या यायला बसलेलो. गोळा असं मला वाटतं जुचोपाटीला खाल्लेला. आष्टी आणि जबरदस्ती केलेलं आणि एवढा भंगार होता ना. काय पाहिलंच का? कशी दिसते मनीषा? आत्ता मस्तपैकी पावभाजी आले. एकच प्लेट आली पण एकच मागितली आधी टेस्ट बघू मग. पहिला टेस्ट बघायची आपल्याला. जरा सॅनिटाईज करतात हात. एक प्रसाद थोडंसं जास्त आता एवढं का. हाऊ इज पावभाजी? ओके बटर मिक्स कर. अगं बास लग बटर खाऊ नको. हे का बटर निघायला लागले बघ. माझा बटर कमी झालाय. ओ भाऊ, ओ लाल टी शर्ट. काय यार ऐकत नाही तू. काय पाहिजे? एक्स्ट्रा मागवले असतील पावभाजी चांगली बोलली तर. खाऊन तर बघ क्वालिटी कमी आहे. आज त्याच्यात ते हे घुसल्या का ब्लॉगर काय तो तुम्हाला कंटेंट देणार आहे. कसं आहे? ओके मस्त. पैसा वसूल. हा एका पावासाठी इथे झगडा चाललेला आहे. 2-5 झाले. तू बोलतो मी 4 पाव खाल्ले तर 5च पाव उरतात का? मग त्याचे जर 5 खाल्ले असतील तर एक तिकडे कसा राहिला? मंडळी काय झाले माहिती आहे का? आम्ही 3 पावभाजी मागवली होती आणि एक काय ते व्हेज पुलाव. त्यामध्ये 4 पाव एक्स्ट्रा म्हणजे 8 पाव. आता इथे पावचा असा झोल झाला आहे की सगळे बोलतात 4 पाव खाल्ले तरी 1 पाव उरलाय. तुम्ही हिसाब करा सगळ्यांच्या प्लेटमध्ये 2-2 पाव. 6 ते आणि आम्ही 8 एक्स्ट्रा मागवले 14 पाव. आता हे माझे भाऊजी आहेत ते बोलतात की मी 5-6 पाव खाल्ले. ताई बोलते मी 4-5 खाल्ले. मी माझे 4 खाल्ले. थांब 1 मिनटं पेमेंट होतोय. पण 4 साधे पाव होते ना. 4 साधा पाव हा भैया. 1 पाव ऐसे बढ़ाए रे वो. 4 बटर पाव एक्स्ट्रा पहले मंगाया था. बाद में 4 पाव सादा मंगाया. ठीक है 8-12 पाव. ऐसे पहले कितना मंगाया? पहले 4 मंगाया. 1 पाव भाजी 1 पुलाव मंगाया फिर बाद में 2 पाव भाजी मंगाया. 3 पाव भाजी 1 वेज पुलाव. 3 पाव भाजी 1 वेज पुलाव. करो पाव. बटर पाव का कितना है? सादा पाव का कितना है? तो पुलाव है ना? हाँ वेज पुलाव. वेज पुलाव वेज पुलाव सादा 160 वाला. बाद में आप पाव 4 बटर वाला है और 4 सादा है.
सादे का कितना है, बटर का कितना है? सादे का 5 ना, 4 बटर वाला है, 4 बटर 60 और ये 20, 4 सादा 60 और 20 80, कितना? 760 760। आप कौन से गांव से हो भैया? आप कुछ हमारे चैनल को बोलना चाहोगे? क्या बोलेंगे ये आप कैसे आए, कितने साल हो गए यहाँ पे आके? 2 महीने 2 महीना हो गया। 2 महीना हो गया यूपी से आके। अभी जल्दी से जल्दी मराठी सीखो भैया। अरे पावाला पैसे दिले तू घेऊन जातो यार, काय 2 महिन्यातून आलायस तू पण राव. एक पावा मी घरी घेऊन जाणार विरारला. असू दे, पैसे दे. किती बोलला तो? 720 बोला. हां 720. भाई कितना हो पेमेंट? 720. 760. मंडळी पेमेंट होतोय, आपण तोपर्यंत शांत बसू. एकदा पुढे गेले की तिकडे समोर आपल्याला ना, थांबा कॅमेरामध्ये दाखवतो, तिथे थोडंसं आपल्याला फालुदा वगैरे दिसतोय. त्याचा खर्च तुम्ही करणार. जवळ फालुदा. चला हो गया पेमेंट दिला आहे. आमच्या दीपिका पादुकोण बोलत आहेत. चांगली ॲडवाईस दिली. नको बस नको बस बोलते. मंडळी आय एम व्हेरी डाऊन टू अर्थ नाव. डाऊन टू अर्थ नाव नाही, ऑफ नाव झाले आता. अशीच राहिली बघ. चला आता आमचं इकडे फिरणं झालं आहे ऑलमोस्ट, आणि आता निघायची बारी लवकरात लवकर. आता इथे जवळपास वानखडे स्टेडियम आहे आणि मुंबई तर मॅच अशा हारायला लागल्यात, काय सांगू तुम्हाला. आम्ही गेल्याशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही काय जिंकूशी, आमची काही इच्छाच नाही जिंकायची. आता बघू वानखडेमध्ये या दोघींना घेऊन जाऊ. त्यांना झोप बी आली असेल तर तिकडे झोपून टाकू आपण, काय आपल्याला विरारलाच जायचं आहे. आता आमची गाडी व्यवस्थित जागेवर आहे कधी बघायला लागेल. पोलीसवाले दिसत आहेत. गाडी उचलली तर 1200 रुपये गेले आमचे. बघूया गाडी आहे का. उचलता तशी गाडी. इकडून जाऊया ना. आमची गाडी आहे, आमची गाडी आहे. आम्हाला लॉक बी केली आहे काय. सध्या आता आपण दादर क्रॉस केला कधीच, आणि ट्रॅफिक आता एवढी लागली. रात्री 11:30 झालेत, आता 11:30 नाही 11:15 झालेत. आणि बघू आता घरी पोचायला किती वेळ लागतोय आपल्याला. बघूया. ट्रॅफिक खूप लागलाय, पण नशिबात गाड्या थोड्याफार चालतात तरी. नमस्कार. आपली काल व्हिडिओ एंड करायचाच आपण राहून गेलो. रात्री आम्हाला यायलाच कमीत कमी 1:30 ते 2 वाजले आम्हाला यायला. गाडी मला चालवता अशी मध्ये झोप बी प्यायला लागली, थोडी थोडी, जास्त नाही पण यायला लागलेली. नंतर जसं आम्ही आमच्या एरियामध्ये घुसलो, म्हणजे एक घरापासून 30 किलोमीटर लांब असू आम्ही, 30-35 किलोमीटर. तेवढ्यावर आलो तर गाडी आम्ही थोडी खेचली, थोडी झोप पण थोडी उडाली, आणि फटाफट घरी आलो. मला तर फक्त झोपायला दिसत होतं, कधी झोपते असं झालेलं. आलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी काही कामावर काही गेलो नाही, म्हणजे आज ऑफ टाकली, कारण का सकाळी उठायलाच काय झालं नाही, तेवढी झोप. आणि सिद्धिविनायकला तर आपल्याला काही शूट करता आलं नाही. थोडंसं स्टार्टिंगला शूट केलं तेवढं, आतमध्ये काय रिस्क घेतली पण नाही.
बाकी बाबोळ मंदिर जे होतं तिकडे पुढे मग शंकराचं आहे, तिथे आता बघू कधी नंतर काही जाता येते, कारण का आम्हाला ऑलरेडी इकडेच उशीर झाला, जाताना पण उशीर झाला, मग त्याच्यामुळे पुढे काही गेलोच नाही. म्हणजे चौपाटी आपली होती गिरगाव चौपाटी, ती थोडं फिरलं, खाणं पिणं झालं आणि मग आम्ही निघायचा प्लॅन केला. आता व्हिडिओमध्ये आहे सगळं तसं तुम्हाला दिसेलच ते. आणि ही थोडी माणसं थोडी वेगळी होती, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ बघून. आणि असेच खूप चांगले कंटेंट पुढे येतील, आपण चांगला अजून कंटेंट करू पुढे, बघू पुढे चॅनल ग्रोथ झाला तर आपण कंटेंट करू. सो चला आता ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. पुढची व्हिडिओ बघूया कुठली करता येते आपल्याला. तर चला मग बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की परत एकदा वेगळ्या कंटेंटमध्ये आपण भेटूया.